आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड आयोजित पोलीस पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण सध्या दोन मोठ्या संकटांना सामोरे जात आहोत. एक म्हणजे कोविड सारखी महामारी आणि दुसरी म्हणजे बेरोजगारी. तरी या बेरोजगारीच्या संकटात एक आशेचा किरण तो म्हणजेच राज्य शासनाने काढलेली एक मेगा पोलीस भरती. आणि या मेगा पोलीस भरतीमध्ये आपण जर विचार केला तर जागा खूप कमी असतात आणि बेरोजगार तरुण तरुणांची संख्या खूप जास्त असते. आणि अशातच तोच टिकतो ज्याच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असते. पण नुसतं जिद्द आणि चिकाटी असून काही उपयोग नाही. त्यासाठी गरज असते ती योग्य त्या मार्गदर्शनाची. आणि याच अनुषंगाने आपल्या महाविद्यालयाने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे. मी आपले तज्ञ मार्गदर्शक माननीय श्री मोजाड सर यांचे इथे स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना करावे. हा सर. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. यापुढे तुमचा कुणाचाही आवाज मला येणार नाही. फक्त माझा आवाज तुम्हाला मात्र अत्यंत क्लिअर आणि व्यवस्थित ऐकू येईल, कारण मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. तर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड आयोजित पोलीस भरती पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम किंवा त्या संदर्भात आपण जे काही 2-3 दिवसापासून सेशन बघतो आहोत. आजचा जो काही जीएसचा जो काही इतिहास हा विषय आहे त्याचा आज शेवटचं लेक्चर मी घेणार आहे. खरं तर अत्यंत कमी लेक्चर्स मध्ये किंवा कमी वेळामध्ये प्रचंड मोठा विषय समजावून सांगणं ते जितकं काही शक्य होईल तितका माझा प्रयत्न असतो. त्यातही जे की पॉइंट्स आहे किंवा जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच सांगून फक्त मी पुढे जातो आहे. 2 दिवसापासून तुम्हाला त्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतीलच. तर आज त्याच सिरीज मधला जो आहे तो इतिहासाचा एक जो काही टॉपिक आहे राहिलेला सिलेबस, तो सिलेबस आपण जे आहे ते पुढे कंटिन्यू करणार आहोत. कुणालाच दिसत नाही का? मला रिप्लाय द्या. क्लिअर दिसतं आहे का नाही दिसत? कारण ज्यांच्याकडे रेंज नाही त्यांना दिसायला थोडाफार प्रॉब्लेम असू शकतो. मला फक्त एक रिप्लाय द्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून. दिसतं आहे? दिसत नाही. ओके, 1 मिनिट फक्त होल्ड करा. दिसतंय बऱ्याच जणांना तर दिसतंय. ज्यांना दिसत नसेल त्यांनी एकदा नेट बंद करा आणि परत एकदा जॉईन व्हा किंवा लिव्ह होऊन परत एकदा लिंक नुसार जॉईन व्हा. ओके, तर दिसतंय तर व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्र हो. ओके, सॉरी. तर आपण बघतो आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि आपल्या पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दृष्टीने किंवा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्यांमध्ये जे काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित मुद्दे आहे किंवा ज्याला इंडियन स्ट्रगल मुवमेंट असं म्हटलं जातं, त्या संदर्भात आज थोडक्यात आपण राहिलेल्या जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये चर्चा करणार आहोत. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. कन्सेप्ट थोड्या जे आहे ते वास्ट आहे, परंतु अत्यंत कमी वेळात नेमकेपणाने सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. समजलं नाही किंवा दिसलं नाही तर मला रिप्लाय देत चला. त्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना किंवा टेक्निकल सपोर्ट शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण जे काही बघणार आहोत, पहिल्या लेक्चरला आपण जे आहे ते साधारणतः की ब्रिटिश भारतासंदर्भात मुद्दे बघितले. कालच्या लेक्चरला जे समाज सुधारकांच्या संदर्भात चर्चा केली आणि आज आपण जी काही चर्चा करणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढा किंवा इंडियन स्ट्रगल मुवमेंट, त्यातही पोलीस भरतीच्या प्रश्नांचा जर ढांडोळा घेतला तर ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट जास्तीत जास्त जे आहे ते पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेलं आहे ते टॉपिक म्हणजे 1909 चा कायदा, 1919 चा कायदा आणि त्याचबरोबर जे आहे ते क्रांतिकारी चळवळ, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आता मुद्द्याकडे लक्ष द्या की आपण बघितलं पहिल्या लेक्चरला की ब्रिटिश भारतात आले. ते व्यापारी म्हणून आलेले होते, सत्ताधारी म्हणून नाही. इथे आल्यानंतर राजाला फरमान सादर करावं लागायचं की राजा आम्हाला परवानगी द्या व्यापाराची. आणि मग अशा प्रकारचा कुणी बहादूर शहा असेल, कुणी जहांगीर असेल, कुणी अकबर असेल, ते त्यांना परवानगी देणार त्या भागापुरता आणि त्या मालापुरता ते व्यापार करत होते. आणि मग अशा प्रकारचे व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश, परंतु त्यांनी भारतीय समाज जीवनाचा व्यवस्थित अभ्यास केला, भारतीय धर्मग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आला की इथे व्यापार करण्याबरोबरच सत्ता स्थापन करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे. म्हणून मग ब्रिटिशांनी बंगालपासून सुरुवात केली.
आणि मग बंगाल असेल, नंतरच्या काळात म्हैसूर म्हणजे टिपू सुलतान असेल, त्यानंतरच्या काळात जे आहे ते निजाम असेल, कर्नाटक असेल, पुढील काळात जे आहे ते मराठी शाही असेल, नंतर पंजाबचा जो काही महाराजा रणजित सिंह त्याचा पंजाब असेल, आणि नंतर काश्मीरचा काही भाग असेल. या सर्व भागावर ब्रिटिशांनी आपलं प्रभुत्व जे आहे ते प्रभुत्व कायम केला आणि संपूर्ण भारतावर आपला एकछत्री अंमल जो आहे तो प्रस्थापित केला होता. पण ब्रिटिशांना जे काही भारतात अशा प्रकारचं ते राज्य करत होते ते राज्य शोषणावर आधारित होतं. त्यामधून इंडियन्स लोकांचं प्रचंड एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण होत होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात कराचा दर जो काही रेव्हेन्यू, लँड रेव्हेन्यू किंवा जमीन महसूल आहे, कराचा दर 55 ते 60-65% कराचा दर होता. त्यामुळे जे आहे ते प्रचंड भारतीय जनतेचे हाल झाले आणि भारतीय जनतेने त्याच्या विरुद्ध जी काही रिॲक्शन ती दिली, तिला आपण 1857चा उठाव म्हणून संबोधलं गेलं होतं. 1857च्या उठावाच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. पण 1857च्या उठावानंतर मात्र भारतामध्ये जी काही ब्रिटिश शिक्षक इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणाची सुरुवात झालेली होती, की जे काही जगाचं तत्वज्ञान, जगाचं राजकारण, जगाचा भूगोल आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था आणि सगळे जे काही व्यापारी संदर्भ असतील ते आपले माणसं जे आहे ते शिकू लागली. आणि भारतीय लोक ते शिकता शिकता लक्षात आलं की ब्रिटिशांना शस्त्राने हरवणं एवढं सोपं नाही. कारण ब्रिटिश अद्ययावत शस्त्रास्त्र आहे, आपण मात्र जे आहे ते मध्ययुगातीलच शस्त्र वापरतो आहे. मग ब्रिटिशांना जर ब्रिटिशांच्या विरुद्ध जर स्ट्रगल करायचं असेल किंवा ब्रिटिशांकडून जर काही मिळवून घ्यायचं असेल तर आपल्याला लोकशाही मार्गाने जी काही आंदोलनं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून जावं लागेल. तर अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून जावं लागेल हे भारतीय लोकांच्या लक्षात आलं आणि त्यासाठी प्रथमतः आपल्याला एकजूट व्हावं लागेल. खरं तर एका लेखकाने, विनोदाने म्हटलेलं आहे की ब्रिटिशांच्या ज्या व्यवस्थांनी भारतीय लोकांना वेड लावलं, अक्षरशः वेड करून टाकलं, त्या व्यवस्था म्हणजे अशा प्रकारच्या दोन व्यवस्था आहे. एक म्हणजे पहिला आहे क्रिकेट. तर क्रिकेट खऱ्या अर्थाने भारत आणि आज क्रिकेटचं किती वेळ, पण आपण इथूनच जे आहे ते आपलं काही जण तर लेक्चर पडून ते बघत असतील किंवा काही जण एमपीएससीचा आपला जे आहे ते पोलीस भरतीचा अभ्यास सोडून त्याच्या मागे लागले असतील. पण जाऊ द्या, जो ज्याच्या जे आहे त्या छंदाचा विषय आहे. पण क्रिकेटचा वेळ किती आहे सर्वांना माहित आहे. आणि दुसरं जे काही वेड भारतीयांना लागलं ते म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा ज्याला संघटना असं म्हटलं जातं. की ब्रिटिशांच्या माध्यमातून भारतीयांच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपण जर एक होऊन ओके, तर एक मिनिट, माझं विवेचन संपलं की आपण त्याच्यावर प्रोव्हिजन्स करू. फक्त आवाज ऐकू येत असेल व्यवस्थित लक्ष द्या. की भारतीयांना लक्षात आलं की ब्रिटिशांना 1857चा उठाव अपयशी ठरला. का? कारण सगळे एकाच वेळेस लढले नाही. कुंवरसिंह वेगळा लढला, नानासाहेब पेशवा वेगळा लढला, बहादूर शाह जफर किंवा बख्ता खान वेगळा लढला, त्याचबरोबर झाशीची राणी स्वतंत्रपणे लढल्या. मग प्रत्येकाने महान पराक्रम केला, परंतु ते वेगवेगळे लढले असल्यामुळे भारतीयांना त्यामध्ये यश मिळालं नाही. त्यामुळे आता जर ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करायचा असेल किंवा ब्रिटिशांकडून काही घटनात्मक सुधारणा किंवा भारतीय जनतेचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला एक झालं पाहिजे आणि आपली एक ऑर्गनायझेशन किंवा संघटना स्थापन करायला हवी, असा विचार भारतीयांच्या मनात आला. आणि त्यातूनच जे आहे ते त्यातूनच आता मी मूळ मुद्द्याला स्पर्श करतो आहे. असा विचार जो काही भारतीयांच्या मनात आला आणि यातूनच जे आहे ते 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेचं ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी अखिल भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. फळ्यावरचं दिसतं आहे का? मला रिप्लाय द्या. फळ्यावरचं दिसतं आहे का? बऱ्याच जणांना दिसतं आहे, आनंद आहे. तर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे, धन्यवाद, की अशा प्रकारचे काही भारतीय एकत्र झाले. प्रथमतः या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित आहे आणि मग अशा प्रकारच्या 72 जणांनी जे शिकले सवरलेले किंवा पुढारलेले होते त्यांना लक्षात आलं की ब्रिटिशांकडे जे आहे ते अर्ज, विनंत्या, निवेदन, आंदोलन ही जी काही डेमोक्रॅटिक अशा प्रकारची जी काही इनपुट्स आहेत पाठपुरावा करावा लागेल, म्हणून सगळे एकत्र आले. असे 72 प्रतिनिधी एकत्र आले संपूर्ण भारतभरातून आणि 28 डिसेंबर 1885 मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय राष्ट्रीय सभा किंवा जिला आपण मोस्ट ऑफ द वेळेस राष्ट्रीय सभा असं संबोधतो तिची जी आहे ती स्थापना झालेली होती. परीक्षेला विचारले जाणारे काही प्रश्न आहेत, त्यांपैकी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली?
कोणत्या ठिकाणी झाली किंवा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते, तर ते 72 प्रतिनिधी आहे. आणि मग अशा प्रकारच्या राष्ट्रीय सभेचे संस्थापक असा प्रश्न परीक्षेला कधी कधी विचारला जातो की अखिल भारतीय राष्ट्रीय सभा जी काही स्थापन झाली, ती राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामध्ये सर्वात महत्वाचा कमांडिंग रोल असे भरपूर आहे, नो प्रॉब्लेम, असे भरपूर आहे स्थापन करणारे, पण ज्यांनी कमांडिंग रोल निभावला किंवा ज्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभा इस्टॅब्लिश केली ते आहे ॲलन ह्यूम नावाचा ब्रिटिश अधिकारी आहे. ॲलन ह्यूम. मग जर परीक्षेला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला, भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण, ओके, नो प्रॉब्लेम, त्याच्या खाली काही लिहिलेलंच नाही. तर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे ॲलन ह्यूम, तर भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण, हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, तर संस्थापक आहे ॲलन ह्यूम. कारण यांच्या पुढाकारातून किंवा यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतला, सगळ्यांना एकत्र केलं, एकत्र बोलावलं आणि अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी कमांडिंग रोल त्यांनी प्ले केला. अशा प्रकारचे ॲलन ह्यूम जे आहे ते राष्ट्रीय सभेचे संस्थापक समजले जातात. आणि मग त्याचबरोबर न्यायमूर्ती आनडे असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, अशा प्रकारचे अनेक सारे नेते एकत्र आले आणि या सगळ्या नेत्यांनी राष्ट्रीय सभा स्थापन केली. पण महत्वाचा जो कमांडिंग रोल आहे तो ॲलन ह्यूम यांचा आहे. आणि मग अशा प्रकारची राष्ट्रीय सभेची अधिवेशनं होणार. या अधिवेशनांमध्ये देशाच्या प्रश्नांचं चिंतन होणार आणि ब्रिटिश शासनाला प्रपोजल्स म्हणजे अर्ज, विनंत्या, निवेदनं सादर केली जाणार. आणि मग अशा प्रकारच्या अर्ज, विनंत्या, निवेदनं सादर करून आमच्या मागण्या पूर्ण करा अशी ब्रिटिशांकडे मागणी करण्याचा जो काही आहे ते ब्रिटिशांबरोबर केला की ब्रिटिशांच्या विरुद्ध मोठी आंदोलनं नाही, मोठा संघर्ष नाही, बंदुकीची गोळीची भाषा नाही. इथे फक्त आम्ही अर्ज करतो आहे, आम्ही जे आहे ते तुमच्याकडे जे आहे ते मागतो आहे, आमच्या मागण्यांना जे आहे ते प्रतिसाद द्या किंवा आमच्या मागण्या पूर्ण करा. अशा प्रकारचं जे आहे ते पोलाइट पॉलिटिक्स किंवा ज्याला जे आहे ते संयमी आणि शांत राजकारण आहे, या कालखंडाला आपण मवाळ कालखंड म्हणतो. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून म्हणजे 1885 पासून पुढची 20 वर्ष म्हणजे साधारणतः 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेचा जो काही कालखंड आहे, या कालखंडाला मवाळ कालखंड असे म्हटले जाते. मवाळ कालखंड परीक्षेला प्रश्न विचारला जातो की मवाळ कालखंड खालीलपैकी कोणत्या वर्षांदरम्यानचा आहे, तर तो 1885 ते 1905. तर अशा प्रकारचा हा मवाळ कालखंड आहे. आणि या मवाळ कालखंडात जे आहे ते अर्ज, विनंत्या, निवेदनांच्या माध्यमातून जे आहे ते कारभार केला गेला किंवा सनदशीर राजकारण किंवा ज्याला नेमस्त पुढारी म्हणतात यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सभेने आपलं काम जे आहे ते बजावलेलं होतं. खरं तर जे आहे ते मवाळ म्हणजे अगदी संयमी आणि शांत. अगदी कधी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जर तुम्ही काढून बघितली तर ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ओवी आहे की माणसाने माणसाशी बोलताना कशा पद्धतीने बोलावं. तर ज्ञानेश्वरी मधली एक ओवी आहे की माणसाने जे आहे ते बोलताना साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे साचा आणि मवाळ, साच म्हणजे खरं, मवाळ म्हणजे अगदी संयमी आणि शांत, मितले म्हणजे दुसऱ्याला योग्य वाटेल असं, आणि रसाळ. आणि मग जर असं तुम्ही बोलत राहिला तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, म्हणजे पुढच्याला वाटेल की अमृताचा शिडकावा होतो आहे त्याच्यावर, काय जसे. आपला मूळ मुद्दा आहे मवाळ या शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल. आणि हे मवाळ राजकारणी म्हणजे फिरोजशाह मेहता, गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ॲलन ह्यूम, अशा प्रकारची वेगवेगळी नावं सांगता येतील. पण पहिली 20 वर्ष राष्ट्रीय राजकारण अर्ज, विनंत्या, निवेदनांच्या माध्यमातून किंवा पोलाइटली चालला तरी ब्रिटिशांची जी काही रिॲक्शन्स आहे किंवा ब्रिटिशांनी भारतीयांना ज्या काही सुधारणा किंवा जे काही कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजे त्या ब्रिटिशांनी कोणतंही कल्याण केलं नाही. त्यामुळे भारतीय तरुण रक्त जे आहे ते गरम आणि तरुण रक्त त्यांच्या लक्षात आलं की यांच्याकडे काय दरवर्षी भीक मागत बसतात किंवा यांच्याकडे काय अर्ज, विनंत्या, निवेदनं करत बसतात. यांचं जर सरकार आहे, सरकार कोणाचं आहे, ब्रिटिशांचं आहे. जर यांचं सरकार आहे आणि आपण त्यांना टॅक्स भरतो आहे किंवा आपल्यावर ते राज्य करत आहे, तर आपलं कल्याण करणं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीच आहे, त्यांची जबाबदारीच आहे. आणि जर तसं कल्याण ते करत नसतील तर त्यांच्या विरुद्ध आपण आंदोलनं केली पाहिजे, मोर्चे काढले पाहिजे, सभा घेतल्या पाहिजे, वृत्तपत्रामध्ये जहाल असं लेखन केलं पाहिजे, असं जे आहे ते भारतीय राष्ट्रीय नेत्यांना वाटायला लागला. आणि मग राष्ट्रीय नेत्यांनी जो काही बंगालचं पार्टिशन झालं 1905,
हा अँटी क्लायमॅक्स पॉइंट आहे 1905. आणि या क्लायमॅक्स पॉइंट नंतर मात्र राष्ट्रीय नेत्यांची जी आहे भूमिका चेंज झाली आणि लक्षात आलं की आता शांतपणे अर्ज विनंत्या निवेदन नाही, तर आता आंदोलन, आता मोर्चे, आता वृत्तपत्रामध्ये येणारे लेख, मोठमोठ्या सभा आणि त्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला जागा करावं लागेल आणि ब्रिटिश सरकारकडून भारतीय जनतेचं कल्याण करून घ्यावं लागेल. म्हणजे त्यांनी गिअर बदललेला आहे किंवा स्टँड बदललेला आहे. त्यामुळे पुढील राजकारणाचा राष्ट्रीय सभेचा जो काही कालखंड आहे साधारणतः 1905 पासून 1920 म्हणजे हा पुढच्या 15 वर्षाचा कालखंड आहे. या कालखंडाला जहाल कालखंड असे म्हटले जाते. एक्स्ट्रीमिस्ट किंवा जहाल कालखंड म्हणजे अशा प्रकारचा राष्ट्रीय राजकारणाचा हा जहाल कालखंड आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय सभेच्या राजकारणातील किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल कालखंड खालीलपैकी कोणता आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे बंगालची फाळणी म्हणजे 1905 पासून लोकमान्य टिळकांचा मृत्यू म्हणजे 1920 पर्यंत जो काही कालखंड आहे त्याला जहाल कालखंड म्हणतात. आणि या जहाल कालखंडातील महत्वाचे जे काही लीडर्स आहेत त्यांमध्ये बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक, त्याचबरोबर लाला लजपत राय, बिपिन चंद्रपाल, अरविंद घोष हे सर्वात महत्वाचे लीडर समजले जातात. आणि मग अशा प्रकारचा हा जो जहाल कालखंड आहे या संपूर्ण 15 वर्षाच्या भारतीय राजकारणात किंवा या संपूर्ण 15 वर्षाच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात महत्वाचा इम्पॅक्ट किंवा सर्वात महत्वाची जी काही छाप आहे ती लोकमान्य टिळकांची आहे. ही लोकमान्य टिळकांची आंदोलनं, लोकमान्य टिळकांच्या सभा, लोकमान्य टिळकांचा मंडालेचा किंवा मुंबईचा असणारा तुरुंगवास, त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी हाती घेतलेली आंदोलनं आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेले जहाल मतवादी लेख तुम्हाला माहित असतील. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय किंवा राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, शिशुपालाचा वध हे आमचे गुरुच नव्हे, अशा प्रकारचे भरपूर लोकमान्य टिळकांचे अग्रलेख त्या काळात आजही अत्यंत प्रसिद्ध आहे. खरं तर आपल्या पंचवटी महाविद्यालयाच्या मॅडम त्यांनी तर लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेवर पीएचडी केलेली आहे. एवढं मोठी त्यांची पत्रकारिता आहे. काय असेल मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की अशा प्रकारचे जे आहे ते या जहाल कालखंडावर महत्वाचा इम्पॅक्ट आहे लोकमान्य टिळकांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या जे आहे ते एकंदर विचारसरणीचा. म्हणून याच कालखंडाला बऱ्याच वेळेस टिळक युग असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील टिळक युग कोणता आहे 1905 ते 1920 हा जहाल मतवादी कालखंड आहे. पण टिळकांच्या मृत्यूनंतर मात्र राष्ट्रीय राजकारण जरा वेगळ्या वळणावर गेलं. तिथे मग आंदोलन आहे, सभा आहे, मोर्चे आहे, नो प्रॉब्लेम. पण टिळकांची भाषा म्हणजे अशी बाह्या सरसावून काम असायचं. मराठी माणूस म्हणजे विचारूच नका, बाह्या सरसावूनच काम असायचं की जे काही करायचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच, बाकी काय करायचं ते करून घ्या. म्हणजे अशा प्रकारचं. पण नंतरच्या राजकारणात मागण्या त्याच आहे पण स्ट्रॅटेजी वेगळी आहे. कारण स्ट्रॅटेजीला जे आहे ते त्यांचे लीडर जे आहे ते महात्मा गांधी आहे किंवा नंतरच्या अगदी स्वातंत्र्यापर्यंतच्या राजकारणावर सर्वात महत्वाचा इम्पॅक्ट महात्मा गांधींची अहिंसा असेल, गांधीजींचं सत्याग्रहाचं तत्वज्ञान असेल किंवा गांधीजींची जी काही स्ट्रॅटेजी आहे त्या पद्धतीने जे काही आंदोलन आहे. म्हणून पुढचा जो काही राष्ट्रीय राजकारणाचा कालखंड आहे 1920 पासून 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापर्यंत त्याला आपण गांधी युग असं म्हणतो. कारण याचे लीडर जे आहे ते याचे लीडर गांधीजी आहे. काय जसे म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते गांधी युगाचा कालखंड आहे. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेमका मवाळ कालखंड कोणता आहे, जहाल कालखंड किंवा टिळक युग कोणता आहे आणि गांधी युग नेमकं कोणतं आहे. मुद्दे लक्षात आले असतील. कमी वेळ आहे, कमी वेळेत जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करायचे म्हणून पहिल्या या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं जे आहे ते गांधी युग. मग हा जो काही भारतीय स्वातंत्र्य लढा आहे त्याविषयी आता 2-3 मुद्दे मी सांगणार आहे. एवढं लक्षात आलं असेल. आता मी मुद्दे एक्सप्लेन करतो की अशा प्रकारचं जे आहे ते 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना आहे आणि या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाच्या नेत्यांचं जे आहे ते भाषणं असतील, दरवर्षीची अधिवेशनं असतील, वृत्तपत्र असतील. त्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय जागृती त्याला म्हटलं जातं किंवा राजकीय जागृती, पॉलिटिकल अवेअरनेस तो जो आहे तो निर्माण होऊ लागला. आणि आपल्यावर जर ब्रिटिश राज्य करता आहे आणि आपल्या जर कल्याणाचा विचार करत नसतील तर ते कल्याण करून घेणं हे आपलं काम आहे. यामुळे जर ते कल्याण करत नसतील तर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करा.
आणि मग भारतात ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्वात पहिलं महत्वाचं आंदोलन झालं 1905 साली. लॉर्ड कर्झन या ब्रिटिश व्हाईसरॉयने जी काही बंगालची फाळणी केली, त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे काही आंदोलन उभं राहिलं त्याला प्रथमतः वंगभंग आंदोलन असे म्हटले गेले होते. तर अशा प्रकारचं हे वंगभंग आंदोलन प्रथमतः उभे राहिले होते. पुढील कालखंडात या वंगभंगालाच लक्षात आलं की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला स्वदेशीची मुवमेंट हाती घ्यावी लागेल. म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार टाका, म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार करा. आणि या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते आपल्याला पुढे रन करावं लागेल. म्हणून मग पुढे खरं तर या वंगभंग आंदोलनाचं स्वरूप जे काही चेंज झालं आणि 1905 पासून 1907 पर्यंत पुढे जे काही आंदोलन चाललं त्याला स्वदेशी मुवमेंट किंवा स्वदेशी आंदोलन असे म्हटले जाते. तर लक्षात आलं असेल, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं वंगभंग आंदोलन नेमकं काय कन्सेप्ट आहे. बंगालच्या फाळणीच्या विरोधात झालेलं आंदोलन आहे आणि त्यामुळे सगळ्या भारतात जे काही पॉलिटिकल अवेअरनेस किंवा राजकीय जागृती निर्माण झाली आणि सगळ्या भारताने ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला मग स्वदेशी आंदोलन असं म्हटलं जातं. पुढील कालखंड जरा शांततेचा आहे, कारण 7 नंतर लोकमान्य टिळक तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुन्हा एकदा होम रूल नावाची चळवळ आहे ती 1916-17च्या आसपास ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने भारतात सुरू केलेली होती. नंतरच्या काळात जलियनवाला बाग हत्याकांड आहे, त्याच्या आधीच्या काळात रौलट नावाचा कायदा आहे. फक्त आता सांगून पुढे जावं लागतं, वेळ कमी आहे त्यामुळे. 1918च्या आसपास रौलट कायदा आहे, त्या रौलट कायद्याच्या विरोधात आंदोलन आहे. 1919ला जलियनवाला बाग हत्याकांड नावाची दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्याची रिॲक्शन म्हणून महात्मा गांधींकडे जे काही राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व आलं त्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली साधारणतः 1920ला जे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन म्हणजे असहकार आंदोलन आहे, नॉन कॉपरेशन मुवमेंट. तर अशा प्रकारचं असहकार आंदोलन आहे 1920 साली सुरू झालेलं होतं असहकार आंदोलन किंवा नॉन कॉपरेशन मुवमेंट. याच वर्षी त्याला जे ते 100 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे पोलीस भरतीला याच्याविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता जरा जास्त आहे, त्यामुळे लक्षात ठेवा किंवा पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय चळवळीतील कोणत्या आंदोलनाला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. मग तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे ते असहकार आंदोलन आहे ज्या आंदोलनाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. अशा प्रकारचं हे असहकार आंदोलन ते जे आहे ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चालू होतं. महात्मा गांधींची स्ट्रॅटेजी अशी होती की ब्रिटिश भारतावर राज्य करत आहे. ब्रिटिश आहे तरी किती, त्या काळचा टेंटेटिव्ह आकडा काढला तर 2 ते 2.5 लाख फक्त ब्रिटिश भारतामध्ये आहे. 2 ते 2.5 लाख ब्रिटिश भारतामध्ये आहे आणि भारतीयांची लोकसंख्या जवळजवळ 18 कोटी आहे. आणि 18 कोटी भारतीयांवर किंवा 20 कोटी भारतीयांवर 2.5 लाख फक्त इंग्रज राज्य करत आहे. कसे काय एवढ्या मोठ्या देशावर राज्य करू शकतात? त्याचं कारण असं आहे की आपण त्यांना सहकार्य करतो. ब्रिटिशांच्या वतीने लढणारे सैनिक कोण आहे? भारतीय आहे. ब्रिटिशांचे जे काही पोलीस आहे, पोलीस कोण आहे? भारतीय व्यक्ती आहे. ब्रिटिशांच्या घरात जेवण बनवायला कोण जातो? भारतीय जातो. झाडू पोछा करायला कोण जातो? भारतीय जातो. म्हणजे आपण त्यांना सहकार्य करतो, म्हणून ब्रिटिशांचं भारतात राज्य आहे. पण आपण जर त्यांना सहकार्य केलं नाही आणि एकजुटीने जर आपण असहकाराचा कार्यक्रम अंमलात आणला तर गांधीजींचं त्या काळात यंग इंडियामध्ये शब्द आहे, एका वर्षात स्वराज्य मिळवून दे. जर एकजुटीने संपूर्ण भारताने असहकाराचा कार्यक्रम अंमलात आणला, इम्प्लिमेंट केला, तर एका वर्षात ब्रिटिश भारत सोडून निघून जातील, कारण आपल्या सहकार्याशिवाय ते भारतावर राज्य करू शकत नाही. उदाहरण गमतीदार आहे पण सांगतो. गांधीजींनी तर एका ठिकाणी एका लेखामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे हा काही तुमचा परीक्षेला प्रश्न येणार नाही, मात्र नॉलेज म्हणून एक सांगतो की गांधीजींनी तर एका लेखामध्ये असे म्हटलेलं आहे की काय 2-2.5 लाख फक्त ब्रिटिश आहे, 18-20 कोटी भारतीयांवर जे आहे ते राज्य करत आहे. फक्त भारतीयांनी एक ऍक्शन केली पाहिजे तर ब्रिटिशांना दुसऱ्याच दिवशी भारत सोडून जावा लागेल. गांधीजी याचं विवेचन करताना सांगत असत
की समजा आपण जे काही 18 कोटी भारतीय आहोत, 18 कोटी भारतीय सगळे मिळून एकदा फक्त थुंकले, शब्द जरा विचित्र आहे पण गांधीजींचं तत्वज्ञान आहे. गांधीजी सांगतात की 18 कोटी भारतीय सगळे मिळून जर एकदा थुंकले तर त्याचा जो महासागर तयार होईल त्याच्यात ते 2-2.5 लाख ब्रिटिश वाहून जातील. म्हणजे एवढं काय अवघड नाही त्यांना काढून देणं, फक्त तुम्ही असहकार करा, अशी गांधीजींची स्ट्रॅटेजी होती आणि हे असहकार आंदोलन आहे. यानंतर मात्र हे आंदोलन नंतर चौरी चौरा नावाची घटना आहे त्यामुळे मागे घ्यावं लागलं. नंतरच्या काळात येथे भरपूर घटना आहे, पण पुढे गांधीजींनी मग अत्यंत एक सक्सेसफुल आंदोलन जे आहे ते भारतात राबवलं होतं 1930 मध्ये. म्हणजे 10 वर्षानंतर महत्वाचं आंदोलन आहे आणि त्याला सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट किंवा ज्याला सविनय कायदेभंग चळवळ म्हणतात. सविनय कायदेभंग. तर सविनय कायदेभंग चळवळ कधी झाली तर ती 1930 ला आहे. म्हणजे जे काही मिठाचा सत्याग्रह असेल, दांडी सत्याग्रह असेल, जंगल सत्याग्रह असेल, खान अब्दुल गफार खान यांचा लाल डगलेवाले किंवा रेड शर्ट मुवमेंट असेल, हे सगळे जे आहे ते घटक आहे ते याचेच घटक आहे, ते म्हणजे सविनय कायदेभंग आंदोलनाचे घटक आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा सविनय कायदेभंग आंदोलन हा लढा महात्मा गांधींनी अत्यंत सक्सेसफुल रित्या करून दाखवला. खऱ्या अर्थाने मुद्दा सांगतो, या 1930 साली जे काही जगातलं सर्वात प्रसिद्ध मॅगझिन आहे टाइम नावाचं मासिक, त्या टाइमच्या पृष्ठभागावर महात्मा गांधींचा फोटो आहे. म्हणजे जगात टाइमच्या पृष्ठभागावर किंवा जे आहे ते मुखपृष्ठावर चमकणं म्हणजे तो जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती समजला जातो किंवा सर्वात प्रसिद्ध व्यक्ती समजला जातो. गांधीजी काही एकदम हँडसम नव्हते, पण त्यांचं कार्य इतकं जबरदस्त होतं किंवा लोकांमध्ये निर्माण केलेला विश्वास इतका जबरदस्त की टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर महात्मा गांधींचा फोटो. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवावा, नट्टापट्टा करावा, नो प्रॉब्लेम, नट्टापट्टा करावा, पण थट्टा लागून बट्टा लागणे इतका नसावा. काय जे असेल, शब्द जरा जड आहे पण जाऊ द्या तात्पुरते. मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की करायचं तर काहीतरी असं करा की ज्याच्याकरून जगाला काहीतरी लक्षात राहिलं पाहिजे, जगाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे किंवा आपल्या स्वतःची इमेज काहीतरी डेव्हलप झालेली पाहिजे. नट्टापट्टा करून फक्त इमेज डेव्हलप होत नाही, त्यासाठी काहीतरी ग्राउंडवर कार्य करावं लागतं आणि ते प्रूव्ह करून दाखवावं लागतं. तर महात्मा गांधींनी हे प्रूव्ह करून दाखवलं, ते सविनय कायदेभंग आंदोलन. आणि नंतरच्या काळात परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न आहे म्हणून लक्षात आणून देतो की जगात दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जगात दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर 1940 मध्ये महात्मा गांधींनी जी काही सत्याग्रहाची चळवळ हाती घेतली होती ती वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ आहे. वैयक्तिक सत्याग्रह मुवमेंट किंवा सत्याग्रह चळवळ परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ कधी सुरू झाली होती तर जगात दुसरं महायुद्ध सुरू झाला या 1940 साली सुरू झालेले होते. आणि परीक्षेला म्हणजे पोलीस भरती परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे की वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये गांधीजींनी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण असं गांधीजींनी निवडला, हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तर गांधीजींनी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहे त्यांचं नाव लिहून घ्या, विनोबा भावे. तर विनोबा भावे जे आहे ते गांधीजींनी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहे. दुसरे जवाहरलाल नेहरू आहे. काय जस म्हणजे आपला मुद्दा आहे, याच्यावर कधी कधी प्रश्न विचारला जातो की वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ कधी हाती घेतली, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात म्हणजे 1940 साली. आणि या वैयक्तिक सत्याग्रहासाठी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहे विनोबा भावे. यानंतर मात्र गांधीजींना लक्षात आलं की वैयक्तिक सत्याग्रह करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात जे आहे ते ब्रिटिश शासन रिस्पॉन्स देत नाही किंवा ब्रिटिश शासन जे आहे ते आपल्याला जे ते सुधारणा देत नाही किंवा सिरियसली घेत नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आता राष्ट्रव्यापी प्रचंड मोठं आंदोलन उभारावं लागेल. म्हणून गांधीजींनी जे आहे ते जाहीर केलं की माझ्या आयुष्यातील स्वातंत्र्याचा शेवटचा लढा मी हाती घेतो आहे. आणि मग हा लढा जो काही मी हाती घेतो आहे त्यात त्यांनी जे ते ब्रिटिश सरकारला सांगितलं चले जाओ, म्हणून त्या जाव आंदोलन असे म्हटले जाते. चले जाव आंदोलन कधीच आहे, 1942 सालचं. आणि याच चले जाव आंदोलनात गांधीजींची घोषणा आहे करेंगे या मरेंगे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, करेंगे या मरेंगे अशी घोषणा गांधीजींनी कोणत्या आंदोलनाच्या काळात दिली होती? मग असहकार, सविनय
चले जाव आणि वैयक्तिक सत्याग्रह. तुम्हाला नेमकं माहित पाहिजे, मग ती चले जावची घोषणा आहे. करेंगे या मरेंगे अशा प्रकारची गांधीजींची घोषणा आहे. तर अशा प्रकारचा हा चले जावचा लढा आहे आणि या चले जाव आंदोलनाच्या काळात ब्रिटिश शासनाने गांधीजींना जे ते पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवलेलं होतं आणि हे काय मुवमेंट आहे, अत्यंत महत्वाची मुवमेंट, चले जाव आंदोलनाची मुवमेंट आहे. पण नंतरच्या काळात जे ते नंतरच्या काळात ब्रिटनमध्ये सरकार चेंज झाला. युद्धानंतर जे आहे ते लॉर्ड वेव्हेल हा पंतप्रधान बनला आणि त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत. म्हणून नंतरच्या काळात पुढे कोणतीही अशा प्रकारची मोठी मुवमेंट भारतामध्ये जे आहे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध झाली नाही चले जावच्या नंतर. मग नंतर फाळणीचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा प्रचंड मोठा अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याचबरोबर घटना समितीची स्थापना आहे आणि घटना समितीचे अध्यक्ष म्हणून बाबू राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. त्यांनी जे आहे ते अशा प्रकारची घटना समिती तयार करायला घेतली आणि पुढे माउंट बॅटन योजनेनुसार प्रश्न विचारला जातो म्हणून फक्त तोच मुद्दा सांगतो की माउंट बॅटन योजनेनुसार भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं. परीक्षेला जर प्रश्न विचारला भारताला स्वातंत्र्य कोणत्या योजनेनुसार दिलं गेलं तर ती माउंट बॅटन योजना आहे. 3 जूनची योजना म्हणा, बाल्कन प्लॅन म्हणा, माउंट बॅटन योजना म्हणा, यानुसार भारताला स्वातंत्र्य दिला. आणि तोच महत्वाचा मुद्दा की या माउंट बॅटन योजनेनुसारच भारताचं पार्टिशन करण्यात आलं. म्हणजे भारत आणि पाकिस्तान नावाची 2 राष्ट्र निर्माण करण्यात आली माउंट बॅटन योजनेनुसारच आहे. आणि मग काय असेल, भारताचे जे आहेत ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान जे आहे ते लियाकत अली खान, पाकिस्तानचा गव्हर्नर म्हणून मोहम्मद अली जिना झाले, भारताचे गव्हर्नर माउंट बॅटन राहिले. भरपूर घटना आहे, आता मी डिटेलमध्ये सांगत नाही. पण अशा प्रकारचा साधारणतः स्वातंत्र्य लढ्याचा असा प्रवास आहे. म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास जो आहे तो मी थोडक्यात लक्षात आणून दिलेला आहे. एवढा जो आहे तो खरं तर मुद्दे खूप डिटेल आणि खूप कन्सेप्ट आहे, पण आपल्या मार्कांच्या दृष्टीने तेवढं वेटेज त्याला देऊन जे पुढे जावं लागतं. त्यामुळे फक्त सिनेरिओ मात्र तुमच्या डोळ्यासमोरून व्यवस्थित सरकेल असा माझा प्रयत्न आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे की जसं राष्ट्रीय राजकारणामध्ये अशा प्रकारचं मवाळ राजकारणे होते, त्याचबरोबर काही जहाल राजकारणे होते. मवाळ आणि जहालांच्या काही चांगल्या गोष्टी स्वीकारून त्याला सत्याग्रह आणि अहिंसेचं रूप दिलं आणि एक वेगळं जे आहे ते वेगळं राजकारण किंवा वेगळा अशा प्रकारचा स्वातंत्र्य लढा जगात जे आहे ते लढवून दाखवला. ते गांधीजींचं सत्याग्रहाचं तत्वज्ञान असेल. पण त्यालाच पॅरलल राष्ट्रीय राजकारणात किंवा अशा प्रकारच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक महत्वाची जी आहे ते महत्वाची चळवळ काही तरुणांनी जी आहे ते हाती घेतलेली होती, तिला क्रांतिकारी चळवळ असं म्हटलं जातं. आता मी क्रांतिकारी चळवळीविषयी पहिले काही मुद्दे एक्सप्लेन करणार आहे आणि मग नंतरचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते सांगणार आहे. तर आता आपण बघणार आहोत क्रांतिकारी चळवळ. तर मित्र हो, लक्ष द्या. आता आपण बघणार आहोत क्रांतिकारी चळवळ. मग तुम्ही म्हणाल ही क्रांतिकारी चळवळ काय गोष्ट आहे किंवा काय कन्सेप्ट आहे? खऱ्या तर 2 कन्सेप्ट आहे. एक कन्सेप्ट आहे इव्होल्युशन नावाची कन्सेप्ट आहे. सगळं तर डिटेल सांगण्याला वेळ नाही, मात्र फक्त जे आहे ते कन्सेप्ट क्लिअर करतो. एक कन्सेप्ट आहे तिला इव्होल्युशन म्हणतात, मराठीमध्ये उत्क्रांती. आणि दुसरी कन्सेप्ट आहे ती रिव्होल्युशन आहे. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती. मग या 2 कन्सेप्ट आहे, 2 शब्दांचा अर्थ समजला असेल लगेच क्रांतिकारी चळवळ कळेल. तर इव्होल्युशन नावाची कन्सेप्ट आहे म्हणजे उत्क्रांती. मग इव्होल्युशन नावाची जी काही कन्सेप्ट आहे, उत्क्रांती म्हणजे मानवाची जी काही आतापर्यंत डेव्हलपमेंट झाली. असं नाही की मानव जे आहे ते मानव एकदम माकडापासून दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा परिपूर्ण मानव तयार झाला, असं काही झालं नाही. पहिला तो होमोसॅपियन होता, पहिला क्रोमॅनॉन मानव, नंतर होमोसॅपियन, नंतर होमोसॅपियन सॅपियन, नंतर होमो इरेक्टस. आणि मग अशा प्रकारची जी डेव्हलपमेंट होऊन 2, 2.5, 3 लाख वर्ष हळूहळू चेंजेस होत गेले आणि आजचा परिपूर्ण मानव तयार झाला. म्हणजे मानवाची काय झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे किंवा इव्होल्युशन ऑफ द ह्युमन बिंग अशा प्रकारचं झालेलं आहे.
पण क्रांती हा शब्द त्याच्या विरुद्ध आहे. क्रांती किंवा रिव्होल्युशन म्हणजे अशा प्रकारची स्पॉन्टेनियस किंवा अचानक प्रचंड मोठा बदल घडून येतो, त्याला क्रांती म्हणतात. की विचारांमध्ये किंवा कृतीमध्ये जो काही प्रचंड मोठा बदल घडून येतो त्याला साधारणतः क्रांती म्हणतात, आणि तो बदल अत्यंत कमी कालावधीत घडून येतो. हा सुद्धा बदलच आहे, पण त्याच्यासाठी कालावधी प्रचंड मोठा आहे आणि त्याचा स्पीड प्रचंड स्लो आहे. पण क्रांती या गोष्टीमध्ये बदल घडून येतो अत्यंत स्पॉन्टेनियस, कमी कालावधीत, आणि अत्यंत तो जो आहे तो रिफ्लेक्स ऍक्शन ज्याला म्हणतात तशा प्रकारचा बदल असतो. म्हणजे अशा प्रकारची जी आहे ते क्रांती नावाची कन्सेप्ट आहे. तशा प्रकारे भारतीय विचारांमध्ये सुद्धा, भारतीय राजकारणामध्ये जे काही राजकारण होतं की अर्ज विनंत्या निवेदनांच्या माध्यमातून ब्रिटिशांना जे ते ब्रिटिशांना सांगा, किंवा हवं तर त्यांच्या विरुद्ध सभा घ्या, त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढा, एवढंच चालू होतं. पण त्याच्यामध्ये प्रचंड मोठा बदल घडून आला आणि डायरेक्टली लोक जे आहे ते अर्ज विनंत्या निवेदन करण्याच्या ऐवजी, सभा आणि मोर्चे काढण्याच्या ऐवजी डायरेक्टली बंदूक घेऊन किंवा जे आहे ते बॉम्ब घेऊन जे आहे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलन करू लागले किंवा त्यांना काढून देण्याचा जे आहे ते प्रयत्न करू लागले. हा प्रचंड मोठा बदल प्रचंड कमी कालावधीत घडला. म्हणजे अर्ज विनंत्यांच्या राजकारणाच्या ऐवजी आता बदल काय घडला की बॉम्ब, बंदूक, पिस्तुलाचं राजकारण आलं, किंवा त्याने ब्रिटिशांना घाबरवण्याचं जे आहे ते घाबरवण्याचं किंवा काढून देण्याचं काम आलं. म्हणजे अशा प्रकारचा जो काही स्पॉन्टेनियस चेंज जो काही इंडियन स्ट्रगल मुवमेंटमध्ये किंवा इंडियन इंडिपेंडंट मुवमेंटमध्ये घडला त्याला क्रांतिकारी चळवळ असं म्हटलं जातं. आणि मग या क्रांतिकारी चळवळीमध्ये महत्वाची जी काही नावं आहेत ती 2-3 नावं मी फक्त सांगणार आहे. तर या क्रांतिकारी चळवळीची जी काही सुरुवात आहे ती मात्र महाराष्ट्रातून वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली आहे. त्यामुळे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आद्य क्रांतिकारक कुणाला म्हणतात. तर अशा प्रकारचे हे आद्य क्रांतिकारक आहे, त्यांचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके म्हणजे अशा प्रकारचं यांनी सर्वात प्रथम अशा प्रकारच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध पिस्तूल असतील, बंदूक असतील किंवा बॉम्ब असतील किंवा वेगळ्या स्ट्रॅटेजीचा अशा प्रकारचा वापर केला. त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. परीक्षेचा प्रश्न असतो आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं, आणि मग ते आहे वासुदेव बळवंत फडके. नंतर या क्रांतिकार्यामध्ये महत्वाचा रोल आहे चाफेकर बंधूंचा. की अशा प्रकारचे जे काही पुण्याचे चाफेकर बंधू, त्या चाफेकर बंधूंनी जे आहे पुण्यात प्लेगची साथ आल्यानंतर पुण्याच्या जनतेवर अन्याय अत्याचार करणारा रँड नावाचा जुलमी ब्रिटिश अधिकारी आहे, रँड. आणि या रँडवर जे आहे ते अशा प्रकारची पिस्तुलाने रँडची हत्या केली. भारतातील पहिली राजकीय हत्या अशा प्रकारची जे समजली जाते, आणि त्यांचं क्रांतिकार्य आहे. पुढे क्रांतिकार्यामध्ये धगधगता आणि महत्वाचा जो काही रोल आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे. परीक्षेला प्रश्न विचारले जातात तेवढेच सांगून मी पुढे जातो आहे. तर हे नंतर जी आहे ते कार्यक्रम सुरू केला होता. आणि या अभिनव भारत संघटनेच्या मार्फत सावरकरांचं प्रचंड मोठं काम आहे. नंतरच्या काळात सावरकर बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने क्रांतिकार्य करण्यासाठी इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी इंडिया हाऊसच्या माध्यमातून प्रचंड मोठं क्रांतिकार्य आहे. आणि इंग्लंडमध्ये असतानाच सावरकरांनी मॅझिनीचे चरित्र लिहिलेले आहे. परीक्षेला 2 प्रश्न विचारले जातात, आता ते दोन्ही मी सांगतो आहे. पहिलं, सावरकरांनी एक ग्रंथ लिहिला मॅझिनीचे चरित्र. इटलीचा एक क्रांतिकारक आहे मॅझिनी, त्याच्यापासून आपण स्फूर्ती घेऊन आपल्या देशात सुद्धा असा लढा उभा राहावा असा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या मॅझिनीचं चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर सावरकरांचं जे पुस्तक परीक्षेला विचारलं जातं ते आहे 1857 चे स्वातंत्र्य समर. सगळं काही लिहून देणं आणि एक्सप्लेन करणं शक्य नाही, त्यामुळे धावता आढावा घेतो आहे. समजतं आहे का सर्वांना? काही अडचण असेल तर सांगत चला. ओके, तर लक्ष द्या. तर आपला मुद्दा आहे मॅझिनीचे चरित्र आणि 1857 चे स्वातंत्र्य समर. हे पुस्तक कुणी लिहिलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं आहे. नंतरच्या काळात जे आहे ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये गदर नावाची चळवळ आहे.
तर नंतरच्या काळात जे आहे ते स्वातंत्र्य लढ्यात एक क्रांतिकारी चळवळ आहे. क्रांतिकारी चळवळीचं नाव आहे गदर. अमेरिका आणि कॅनडा या भागात राहणारे जे काही क्रांतिकारक आहे ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन गदर नावाची चळवळ हाती घेतलेली होती. या गदर चळवळीमध्ये मुख्यतः जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन पंजाबी लोकांचं होतं, कारण कॅनडामध्ये मोस्ट ऑफ द पंजाबीच आहे. आणि मग पंजाबी भाषेत गदर या शब्दाचा अर्थ आहे विद्रोह. मग ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्याला म्युटिनीज किंवा अशा प्रकारचा जो आहे तो विद्रोह करायचा आहे, त्यामुळे त्यांच्या चळवळीचं नाव होतं गदर. आपण फक्त गदर चित्रपट बघतो आणि त्याच्याही पुढे लिहिलेलं असतं गदर एक प्रेम कथा, पण गदर एक स्वातंत्र्य कथा सुद्धा आहे. एक इंडियन स्ट्रगल मुवमेंट मध्ये तर त्यांचा प्रचंड मोठं योगदान सुद्धा आहे, तेही आपण समजून घेतलं पाहिजे. काय असेल मूळ मुद्दा मला सांगायचा, खरं तर तो चित्रपट आला होता, बऱ्याच जणांनी तो चित्रपट बऱ्याच वेळेस बघितला असेल, पण त्या चित्रपटाला गदर नाव का दिलं त्याचा कधी विचारच केला नसेल. पण त्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, पोलीस भरतीचा अभ्यास करावा लागतो, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कळून जातात. काही असेल मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे गदर, अशा प्रकारच्या गदर चळवळीचा इतिहास आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळ आहे. 1913च्या आसपास 1913 ते 1915 या 2-3 वर्षात त्यांचा प्रचंड मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. यानंतर मात्र स्वातंत्र्य चळवळीत लक्षात आला की जे आहे ते एक माणसाने कुणाची हत्या करणं किंवा कुठे बॉम्ब टाकणं. मधल्या काळात खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी त्यांनी बॉम्ब टाकलेला आहे. काय पण मूळ मुद्दा मला सांगायचा आहे की लक्षात आला की एक व्यक्तीने क्रांतिकार्य करणं बरोबर नाही. बऱ्याच जणांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध व्यवस्थित जे आहे ते स्ट्रॅटेजी बनवून अशा प्रकारचं क्रांतिकार्य करायला हवं. आणि तसा प्रयत्न जो आहे तो रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, भगवती चरण वोहरा अशा प्रकारच्या क्रांतिकारकांनी केलेला होता. आता फक्त 2 मुद्दे मी एक्सप्लेन करतो, परीक्षेच्या दृष्टीने सिलेबस मध्ये व्यवस्थितरित्या तो मुद्दा दिलेला आहे, तो आता मला सांगायचा आहे. तर अशा प्रकारचा रामप्रसाद बिस्मिल्ला असेल, चंद्रशेखर आझाद असतील, हे सर्व एकत्र आले आणि 1924 मध्ये कानपूर या ठिकाणी एका संघटनेची स्थापना केली. कानपूर या ठिकाणी स्थापन केलेली जी काही संघटना आहे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन किंवा हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी, वेळ वाचावा म्हणून शॉर्ट मध्ये लिहितो. म्हणजे 1924 मध्ये कानपूर या ठिकाणी हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन आहे आणि रामप्रसाद बिस्मिल्ला आहे. त्याचबरोबर जे आहे भगवती चरण वोहरा आहे, अशफाक उल्ला खान आहे, अशा प्रकारचे अनेक सारे क्रांतिकारक, चंद्रशेखर आझाद आहे त्यामध्ये आहे. अगदी कधी कधी तुम्ही एक ते वाक्य ऐकलेलं असेल, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. करता नहीं क्यों दूसरा कुछ बातचीत, देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी महफिल में है. ए शहीदे मुल्क मिल्लत में तेरे ऊपर मिसा, ए शहीदे मुल्क मिल्लत में तेरे ऊपर मिसा, आशिकों का आज चमघट तू चहे कातिल में है. वक्त आने पे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. अशा प्रकारची जी काही वाक्य आहे ती याच संघटनेच्या क्रांतिकारकांची आहे. म्हणजे एवढी अशा प्रकारची त्यांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती आहे आणि त्यांनी तो प्रयत्न केला आणि याच माध्यमातून म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून 1925 मध्ये काकोरी कटाची घटना आहे. काकोरी या ठिकाणी जी काही रेल्वे लुटली होती किंवा रेल्वेतील खजिना लुटला होता, ती काकोरी कटाची घटना याच काळातील आहे. आणि काय असेल हा कट फसला किंवा जे आहे ते या कटात बरेच जण पकडले गेले. मला मुद्दा जो काही सांगायचा आहे की अशा प्रकारचं जे आहे ते अशा प्रकारचा काकोरी कटाची घटना आहे. परीक्षेला विचारला जाऊ शकतो काकोरी कट घटना कधीची आहे किंवा काकोरी कट घटना नेमकी काय आहे. तर ब्रिटिशांचा रेल्वेने जाणारा जो काही खजिना आहे या क्रांतिकारकांनी म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन
या क्रांतिकारकांनी लुटला होता. या घटनेला काकोरी कट खटला असं म्हटलं जातं किंवा काकोरी कट नावाची घटना असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की यानंतर जे आहे ते महत्वाचा मुद्दा, काकोरी कट खटल्यामध्ये बरेचसे क्रांतिकारक पकडले गेले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल्ला अशा प्रकारच्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे जे आहे ते ही चळवळ विस्कटली गेली. पण निसटलेले किंवा आजाद राहिलेले चंद्रशेखर आझाद, त्या चंद्रशेखर आझादांनी पुन्हा एकदा भगतसिंग असेल, भगवती चरण वोहरा असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, या सर्वांना एकत्र केलं. आणि आता मी मूळ मुद्दा मांडतो आहे की 1928 आहे, 1928, 1928 ला हिंदुस्तान सोशालिस्ट नावाचा शब्द आता वेगळा आहे. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन, म्हणजे नाव तेच आहे पण एक शब्द ऍड झालेला आहे. तर तुम्हाला एवढा लक्षात आलं असेल की भगतसिंगांचं जे काही वाचन आहे किंवा भगतसिंगांचं जे काही प्रचंड मोठं समर्पण आहे, भगतसिंगाने आग्रह धरला की आपल्याला फक्त क्रांतिकारी चळवळ करायची नाही, तर आपल्याला एक समाज रचना किंवा पुढचा भारत घडवायचा आहे. मग पुढचा भारत घडवण्यासाठी आपली विचारसरणी किंवा आपलं जे आहे ते स्ट्रॅटेजी काय असेल, तर ते आमची सोशालिस्ट ही स्ट्रॅटेजी असेल. हा पुढचा भारत आम्हाला घडवायचा आहे, त्यासाठी आमची चळवळ आहे. फक्त आम्हाला जे आहे ते आम्हाला कुणाला तरी मारून मोठं व्हायचं नाही, तर आम्हाला भारत घडवायचा आहे, त्यासाठी आमचं एवढं चाललेलं आहे. त्यामुळे हिंदुस्तान सोशालिस्ट हा शब्द मध्ये घातला आणि रिपब्लिक असोसिएशन 1928 ला स्थापना आहे आणि हिची स्थापना दिल्लीला आहे. दोन्हीमधला फरक एवढा लक्षात आला असेल. दिल्लीला आहे, दिल्लीचा फिरोजशाह कोटला मैदान आणि या फिरोजशाह कोटला मैदानावर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन याची जी आहे ते याची स्थापना आहे. आणि मग या संघटनेच्या माध्यमातून मग कायदे मंडळात बॉम्ब टाकण्यात आलेले आहे. भरपूर घटना आहे, सांगायला माझ्याकडे वेळ नाही, परंतु या संघटनेच्या माध्यमातून कलकत्ता असेल, सहारनपूर असेल, लखनौ असेल, दिल्ली असेल, तेथे बॉम्बच्या फॅक्टरी सुरू करण्यात आल्या की ब्रिटिशांना जर इथून हाकलून द्यायचं असेल तर त्यांना तुम्ही जा निघून असं म्हणून ते जाणार नाही, किंवा आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू, सभा घेऊ, मोर्चे काढू, सत्याग्रह करू असं म्हणून ते जाणार नाही, असं यांचं म्हणणं. त्यामुळे जर काढून द्यायचं असेल तर त्यांना धाक दाखवावा लागेल. मग बंदुकीचा धाक दाखवा, बॉम्बचा धाक दाखवा आणि म्हणजे ते इथून निघून जातील. आहे तरी किती 2-2.5 लाख आहे, त्यांना काढून देण्यासाठी धाक दाखवा, निघून जातील. त्यामुळे जे आहे ते बॉम्बच्या फॅक्टरी सुरू केल्या. त्याचबरोबर जे आहे ते अशा प्रकारचं जे आहे ते क्रांतिकारी वृत्तपत्र लेखन आहे. आणि मग नंतर कायदे मंडळात सुद्धा बॉम्ब टाकला. पण तो बॉम्ब टाकल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी स्वतःला अटक करून घेतलेली आहे. आणि ती अटक करून घेतल्यानंतर मधल्या काळात सॉन्डर्स नावाचा अधिकारी आहे, लाला लजपत राय यांची ज्याने हत्या केली, तो सॉन्डर्स, त्याची सुद्धा हत्या यांनी केलेली आहे. कायदे मंडळात बॉम्ब टाकला, खटला उभा राहिला. आणि या खटल्यामध्ये मात्र महत्वाचा मुद्दा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फासावर जावं लागलं. 23 मार्च 1931 ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू लाहोरच्या तुरुंगात त्यांना फासावर जावं लागलं. भगतसिंग तर अजर अमर राहिलेला आहे, कारण भगतसिंगाचं वाचन, भगतसिंगाचं तत्वज्ञान, भगतसिंगाचं एकंदर जे ते जीवन इतकं जबरदस्त आहे की आपल्या प्रत्येकाला त्यापासून प्रचंड मोठी प्रेरणा आणि जे आहे ते आशास्थान जे आहे ते लाभत आहे की भारतात एवढे महत्वाचे आणि मोठे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. भगतसिंगाविषयी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून सांगतो. भगतसिंगाचं आत्मचरित्र आहे आय एम एन अथिस्ट किंवा मी नास्तिक आहे. लिहून घ्या, वाक्य लिहून घ्या, मी नास्तिक आहे. हे पुस्तक भगतसिंगाचं आहे. मी नास्तिक आहे हे पुस्तक जे आहे ते भगतसिंगाचं आहे. किंवा द डोर टू डेथ नावाचं त्याचं आत्मचरित्र सुद्धा आहे. काय जे असेल अशा प्रकारचा एखादा प्रश्न याविषयी विचारला जाऊ शकतो. शक्यतो प्रश्न विचारले जातात, स्थापना कधी झाली, कोणत्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये जे आहे ते परफॉर्मिंग रोल कोणकोणत्या क्रांतिकारकांचा आहे. त्यामुळे मी हे लक्षात आणून दिलेलं आहे. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन आणि त्याच्याविषयी जे आहे ते थोडीफार माहिती जी काही आपल्या अल्प वेळेत मला सांगता येईल ती जी आहे ती मी लक्षात आणून दिलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे जे आहे ते कायदे, त्या कायद्यांची चर्चा करायची आहे की ब्रिटिश भारतात आले. आता 1909चा कायदा, 19चा कायदा, वेळ मिळाला तर 35चा कायदा सुद्धा मी सांगणार आहे, फक्त वेळ मिळाला पाहिजे.
उद्यापासून आता भूगोलाची लेक्चर जी आहे ती भूगोल पंचायत राज त्या लेक्चरच्या संदर्भात आपण विवेचन करणार आहोत. तर आपला जो काही मुद्दा आहे, आता आपण बघणार आहोत ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर केलेले कायदे. की ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले, व्यापार करत होते, नो प्रॉब्लेम. परंतु व्यापार करता करता सत्ताधारी झाले आणि सत्ताधारी झाल्यानंतर ब्रिटिशांना लक्षात आलं की आपली जी काही ब्रिटनची किंवा इंग्लंडची जी काही सिस्टीम आहे की राज्यकर्त्यांना मनाप्रमाणे काहीही कारभार करता येत नाही, जे करायचं ते कायद्याच्या माध्यमातून करावं लागतं. खऱ्या अर्थाने रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचे राज्य नावाची संकल्पना भारतात ब्रिटिशांनी आणली. की कायद्यासमोर सर्व समान किंवा कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, किंवा जे काही करायचं पंतप्रधानाला काही करायचं असेल ते कायद्यानुसारच करावं लागेल, अशा प्रकारची सिस्टीम ब्रिटिशांनी आणली. आणि मग जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती तिच्यावर काहीतरी कंट्रोलिंग आणि रेग्युलेशन ठेवण्यासाठी ब्रिटिश संसदेने काही कायदे केलेले होते. फक्त आता सांगून पुढे जातो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोलिंग ठेवण्यासाठी किंवा रेग्युलेशन्स ठेवण्यासाठी सर्वात पहिला कायदा ब्रिटिश संसदेने केलेला होता 1773 1773 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. याने जे आहे त्या बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल म्हटलं गेला. कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. भारतासाठी एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे अशा प्रकारचं कार्यकारी मंडळ बनवलं गेलं कायद्याच. आणि याच 1773ला सांगितलेलं होतं की दर 20 वर्षाने आम्ही एक चार्टर तुम्हाला देणार आहोत. आणि मग 1773 नंतर 20 वर्ष म्हणजे 1793, मग तो 1793चा चार्टर ऍक्ट आहे. त्यानंतर 1813 20 वर्ष म्हणजे 1813 तो 1813चा चार्टर ऍक्ट आहे. पुढे 20 वर्ष म्हणजे 1833 तो 1833चा चार्टर ऍक्ट आहे. आणि पुढे 20 वर्ष म्हणजे 1853 तो 1853चा चार्टर ऍक्ट आहे. असे कायदे जे आहेत त्या ब्रिटिश संसद भारताचा कारभार बघणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी करत गेली. पण आपण बघितलं की 1853 नंतर 1857च्या काळात 1857चं बंड झालं. आणि हे बंड किंवा हा जो काही उठाव आहे त्यामुळे ब्रिटिश शासन खडबडून जागं झालं की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार एखाद्या कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे ठेवणं योग्य नाही, म्हणून कंपनी बरखास्त करण्यात आली. भारताच्या प्रमुखाला व्हाईसरॉय करण्यात आला. आणि अशा प्रकारचं भारतासाठी आता ब्रिटिश संसद स्वतः कायदे करेल किंवा संसदेची जी काही काउन्सिल आहे ती कायदे करेल. म्हणून अशा प्रकारचा 1861चा काउन्सिल ऍक्ट करण्यात आला. तर अशा प्रकारचा जो आहे तो आता काउन्सिलचे कायदे आहे. म्हणून पहिला काउन्सिलचा कायदा आहे 1861 1861चा काउन्सिल ऍक्ट, ज्याने भारतात मंत्रिमंडळ पद्धत सुरू केली. तर अशा प्रकारचे जे आहे ते वेगवेगळे याच्या सुधारणा आहे. आता त्या जास्त काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, पण अत्यंत महत्वाचा 1861चा कायदा आहे. यानंतर परत एकदा काउन्सिलने भारतासाठी कायदा केला 1892 आणि मग तो 1892चा काउन्सिल ऍक्ट आहे. यानंतर पुढचा महत्वाचा जो काही कायदा केला गेला तो आहे 1909 आणि त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तिकडे वरती लिहिलेलाच आहे 1909चा कायदा. आणि मग हा 1909चा जो काही कायदा आहे या 1909च्या कायद्याविषयी जे काही प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात त्यांच्याविषयीच फक्त मी विवेचन करणार आहे. की हा 1909चा कायदा बनवण्यामध्ये भारताचा जो काही भारत मंत्री आहे, मिनिस्टर ऑफ द स्टेट फॉर इंडिया नावाचं एक पद होतं. म्हणजे इंग्लंडच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रीच होता, त्या मंत्र्याकडे कोणतं खातं? भारत, म्हणून त्याला भारत मंत्री. आता जसं आपण म्हणतो की अर्थ विभाग असेल तर तो अर्थमंत्री त्याला म्हटलं जातं, गृह विभाग असेल तर गृहमंत्री. तशा प्रकारचा ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात लंडनमध्ये एक मंत्रीच असायचा, त्या मंत्र्याला म्हटलं जायचं भारत मंत्री. आणि मग हा 1909चा कायदा करण्यामध्ये जो काही भारत मंत्री होता मोर्ले त्याचा महत्वाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर भारतातला खऱ्या अर्थाने एक्झिक्युटिव्ह हेड किंवा भारताचा प्रमुख तो म्हणजे व्हाईसरॉय, परवा आपण बघितलं होतं, तो आहे मिंटो. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड मिंटो आणि मोर्ले या दोघांनी एकत्र येऊन हा महत्वाचा कायदा बनवला होता. म्हणून या 1909च्या कायद्यालाच
मोर्ले मिंटो सुधारणा कायदा किंवा मोर्ले मिंटो रिफॉर्म्स ऍक्ट असे म्हटले जाते. तर अशा प्रकारचा हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा किंवा मोर्ले मिंटो रिफॉर्म्स ऍक्ट असे म्हटले जाते. म्हणजे पहिला मुद्दा मी क्लिअर केला की 1909चा कायदा आहे आणि या 1909च्या कायद्याला काय म्हणतात? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. लक्षात आलं असेल याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा का म्हणतात. आता या कायद्याने काय केलं किंवा ज्याच्याविषयी परीक्षेला नेमकं काय विचारलं जाऊ शकतं ते मी लक्षात आणून देतो. तर हा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे किंवा मोर्ले मिंटो रिफॉर्म्स ऍक्ट आहे याने नेमकं काय केलं की याने काय केलं तर परीक्षेला विचारला जाणारा पहिला प्रश्न की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले गेले. मुस्लिमांना तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ इंग्रजांनी याच कायद्याने दिले. मग तुम्हाला प्रश्न पडेल स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? खरं तर वेळ माझ्याकडे कमी आहे मात्र एकच मिनिटात सांगतो की स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम भेद पाडण्यासाठी किंवा भांडण लावण्यासाठी ब्रिटिशांनी केलेली तरतूद आहे. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय की जो मतदारसंघ मुस्लिमांसाठी स्वतंत्र असेल तिथे उभा राहणारा उमेदवार मुस्लिम असेल. उभा राहणारा उमेदवार कोण म्हणजे निवडणुकीला जो उभा राहिला तो मुस्लिमच असेल. आणि दुसरा मुद्दा मतदान करणारा सुद्धा मुस्लिमच मतदान करू शकतो. म्हणजे समजा आपला जे आहे ते आपला मनमाड नावाचा मतदारसंघ आहे आणि मनमाड मतदारसंघ समजा मुस्लिमांसाठी जर राखीव झाला तर उभा राहणारा उमेदवार मुस्लिम कॅटेगरीचाच पाहिजे. आणि त्याचबरोबर मनमाडची लोकसंख्या समजा जी आहे ते 20 लाख असेल पण 20 लाखापैकी समजा 3 लाख मुस्लिम असतील तर फक्त 3 लाख मुस्लिमच मतदान करतील. पण त्यामुळे निवडून येणारा म्हणेल मला या हिंदूंची आणि दुसऱ्यांची काही गरजच नाही त्यामुळे मग मी कशाला यांची कामं करू. आणि मग त्यामुळे हिंदू मुस्लिम असं जास्तीत जास्त भांडण तयार होईल. हा ब्रिटिशांचा रूल होता. फोडा आणि झोडा किंवा डिवाइड अँड रूल. त्यानुसार एक मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ या कायद्याने दिले गेले. हा याचा सर्वात वर्बॅटिम किंवा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर दुसरं जे महत्वाचं तत्व आहे की याच कायद्याने म्हणजे 1909च्या कायद्याने भारतात निवडणुकीच्या तत्वाची सुरुवात करण्यात आली. म्हणजे अशा प्रकारची जे निवडणूक होईल आणि मग नंतर जे ते कायदे मंडळ किंवा लेजिस्लेटर मध्ये कोण असेल ते ठरवलं जाईल. अशा प्रकारचा हा 1909चा कायदा आहे. तर त्याविषयी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. भारतात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले गेले तर तो 1909चा कायदा आहे. किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणजे खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा. पुढचा जो काही मुद्दा आहे 1919चा कायदा. वेळ कमी आहे त्यामुळे फार थोडा थोडा मुद्दा घ्यावा लागतो. 1919चा जो काही कायदा आहे तो कायदा बनवण्यामध्ये भारताचा जो काही भारत मंत्री आहे मॉन्टेग्यू त्या मॉन्टेग्यूचा महत्वाचा रोल आहे. आणि दुसरा जो आहे तो भारताचा व्हाईसरॉय चेम्सफोर्ड याचाही महत्वाचा रोल आहे. म्हणून त्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते. तर 1919चा कायदा लिहून घ्या. तर ह्या 1919च्या कायद्याला मॉन्टेस्क्यू नाहीये तो मॉन्टेस्क्यू वेगळा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स ऍक्ट असं सुद्धा याला म्हटलं जातं. मूळ मुद्दा सांगतो पोलीस भरतीचं प्रशिक्षण थोडे दिवस जरी असलं किंवा त्याच्यामध्ये जे आहे ते सगळे टॉपिक जरी कव्हर होणार नसले तरी नेमकी डायरेक्शन्स काय आहे किंवा नेमके जे आहेत ते महत्वाच्या कन्सेप्ट काय आहे त्या क्लिअर करून घ्या. एकदा तुमच्या लक्षात आला की अभ्यास एवढा काही अवघड नाही तर तुमचा अभ्यास अजून सोपा होईल आणि तुमच्या ध्येयाच्या अधिक तुम्ही जास्त जवळ जाल. किंवा मला हे जमणार नाही किंवा खूप कॉम्पिटिशन असते असं म्हणून तर कुणाचंच काही होत नाही. आणि कॉम्पिटिशन असू द्या पण प्युअर नॉलेज ज्याच्याकडे आहे त्याचं सिलेक्शन होणार आहे.
आणि मग ते प्युअर नॉलेज कसं होईल आणि त्याच्यासाठी समर्पित वृत्तीने तुम्ही कसा प्रयत्न कराल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे त्याचं जरा व्यवस्थित भान असू द्या. तर आपला जो काही मुद्दा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा याला म्हटलं जातं. आणि या कायद्याविषयी जे काही प्रश्न विचारले जातात, प्रश्न असा आहे की याच 1919च्या कायद्याने भारतात द्विगृही कायदे मंडळ स्थापन केलं गेलं, बाय कॅमेरल लेजिस्लेटर. म्हणजे आज जे काही आपण म्हणतो की संसद 2 गृहांची आहे, लोकसभा आणि राज्यसभा, खऱ्या अर्थाने असं द्विगृही कायदे मंडळ कधी भारतात स्थापन झालेलं होता? 1919च्या कायद्याने. ब्रिटिशांनी सांगितलं की आमच्या इंग्लंडमध्ये जसं हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे तसं भारतातही 2 गृह आम्ही जे आहे ते कायदे मंडळाची स्थापन करणार आणि मग भारतात द्विगृही कायदे मंडळाची स्थापना आहे 1919च्या कायद्याने. द्विगृही कायदे मंडळ म्हणजे लक्षात आलं असेल की कायदे मंडळाची 2 गृह. आता सुद्धा आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे. एखादा कायदा करायचा तर तो लोकसभेतही पारित व्हावा लागतो, राज्यसभेतही पारित व्हावा लागतो. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते द्विगृही कायदे मंडळ याच कायद्याने आणलेलं होतं. याच 1919च्या कायद्याने भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना केली जाईल असं सांगितलेलं होतं. निवडणूक आयोग जो काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याची स्थापना केली जाईल असं याच 1909च्या कायद्याने सांगण्यात आलेलं होतं. सॉरी 1919चा कायदा. याच 1919च्या कायद्याने भारतात लोकसेवा आयोग म्हणजे जे काही सरकारी अधिकारी निवडावे लागतात त्यासाठी जो काही लोकसेवा आयोग आहे तर अशा प्रकारच्या लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. तर आणि याच 1919च्या कायद्याने मुद्दा लक्षात घ्या, महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला. महिलांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार. अजून खूप सारे मुद्दे आहे, आता ते सगळे डिस्कस करायला वेळ नाही, पण अशा प्रकारच्या महिलांना जे आहे ते मतदानाचा अधिकार याच कायद्याने दिला गेला होता. अशा प्रकारचा हा 1919चा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. कारण याने जे आहे त्या भारतीय राजकारणात किंवा जे काही संसदीय व्यवस्था आहे पार्लमेंटरी सिस्टीम तिच्यामध्ये किंवा भारतीय लोकशाहीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी घडून आणल्या. त्यामुळे या 1919च्या कायद्याविषयी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल की 1919च्या कायद्याला काय म्हटलं जातं. तुम्हाला माहित आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा कोणत्या कायद्याने भारतात द्विगृही कायदे मंडळ किंवा बाय कॅमेरल लेजिस्लेटरची स्थापना, तो 1919चा कायदा. किंवा निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग कोणत्या कायद्याने स्थापन झाला किंवा भारतातील कोणत्या कायद्याने सर्वात प्रथम महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला, तो 1919चा कायदा आहे. यानंतर मात्र पुढचा जो काही कायदा आहे, गोलमेज परिषदा झाल्या, गांधी आंबेडकर करार झाला, नंतरच्या काळात जे आहे ते वेगवेगळ्या घटना आहे आणि मग नंतर भारत शासन कायदा 1935 आहे, इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट 1935. अशा प्रकारचा जो आहे तो बनवला गेला आणि त्या माध्यमातून भारतीयांना पुन्हा एकदा नवीन सुधारणा जे ते देण्याचं ब्रिटिशांनी ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारचा एकंदर जो आहे तो मुद्दा, ब्रिटिश भारतात आल्यानंतर कायद्याचे राज्य नावाची संकल्पना आणली आणि मग ब्रिटिशांनी सांगितलं सत्ता कुणाचीही असो, राज्य मात्र कायद्याचं असेल. सत्ता कुणाचीही असो, आजही आपल्याकडे तेच तत्व आहे. कधी काँग्रेसची सत्ता होती, कधी बीजेपीची आहे, कधी जे ते शिवसेनेची आहे, कधी राष्ट्रवादीची आहे, नो प्रॉब्लेम. पण सत्ता कुणाचीही असो, कुणाला काहीही करायचं असेल तर कायद्यानुसार काम करावं लागतं. कायदे मंडळ त्यासाठी आहे, म्हणजे राज्य कायद्याचं आहे. कधी काळी तुम्ही ऐकलं असेल की नाशिकचे जे कवी आहेत त्यांनी जे आहे ते त्यांनी अशी कविता बनवली होती, राजे राज्य कुणाचे आता तेच कळेना असं झालंय. भरपूर काही फेमस कविता होती, कधी ऐकायला मिळाली तर ऐका. पण अशा कविता असं जे काही आहे ते आपलं जीवन घडवत असतात किंवा आपल्याला जे आहे ते एक मार्ग दाखवत असतात. काही असेल, मूळ मुद्दा मला सांगायचा आहे, कायदा नावाची संकल्पना ब्रिटिशांनी आणली आणि त्यासाठी 1861चा काउन्सिल ऍक्ट, 1892चा काउन्सिल ऍक्ट, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935चा भारत शासन कायदा. तुम्हाला एखादा प्रश्न तरी यावर विचारलाच जातो. त्यामुळे फक्त जे हायलाइटेड मुद्दे आहेत ते जरी कव्हर केले तरी तुम्ही निश्चित तुमचं बरोबर उत्तर त्या ठिकाणी आणू शकता.
आपल्याला पेपरमध्ये जेवढे जास्त मार्क मिळतील तेवढं, आणि जेवढा आपल्याला चांगला नॉलेज असेल किंवा इंटरप्रिटेशन किंवा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असेल तेवढा आपला सक्सेस रेट वाढणार आहे. त्यामुळे जर प्रयत्न करायचे तर सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करा. विनंती आहे सर्वांना, प्रयत्न करायचे तर सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करा. बरेच जण जे आहे ते बरेच जण यशस्वी होण्यासाठी प्रयत्नच करत नाही, त्यामुळे ते यशस्वी होण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणजे मला मूळ मुद्दा सांगायचा आहे की यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा किंवा सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे जे आहे ते सर्वांना शुभेच्छा देतो. वेळ जरा आपल्याकडे दरवेळेस वेळेचाच कमतरता असते, तरी पण जे काही शक्य असेल ते माझ्या वेळेमध्ये मला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर अशा प्रकारचे जे आहे ते चांगले प्रयत्न करा. चांगला गाईडलाईन्स जी काही मला शक्य आहे ती लक्षात आणून देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला ते लक्षात येत असेल तर अशा प्रकारचा आपला हा सेशन चालू असणार आहे. उद्या जे काही पंचायत राज किंवा भूगोल असेल त्या संदर्भात मी चर्चा करेन आणि त्या विषयावर आपण जे आहे ते डिस्कशन करणार आहोत. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यानंतर आपण त्याच्यावर सेशन घेणारच आहोत. पण चांगला अभ्यास करा आणि कंटिन्युटी कायम ठेवा, एवढीच सर्वांना विनंती आहे. कारण सक्सेस जर मिळवायचा तर कंटिन्युटी आणि अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तर हे जे आहे ते हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. ओके. ओके सर, विवेचन असेल काही सांगा. करणार सर. करणार सर, आवाज येत नाही तुमचा. खैरनार सर. लोखंडे सर, आभार मानून घ्या. हा सर. नमस्ते सर. सर, इतकं सुंदर व्याख्यान आपलं झालं. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आपण जी काही आमच्या विद्यार्थ्यांना अति महत्वाच्या टॉपिकवर आपण मार्गदर्शन करत आहात. खरंच खूप सुंदर असं, आणि रिस्पॉन्स पण मुलांचा खूप छान आहे. धन्यवाद सर, खूप खूप आभार आपले. आणि उद्या सुद्धा आता आपण बघणार, उद्या सुट्टी दिलेली आहे सर्वांना, सूचना की उद्या सुट्टी आहे. आपण परवाला परत सरांचं सेशन असणार आहे आणि हाच टाइम असणार आहे. धन्यवाद सर, फार फार आभार आपले. धन्यवाद. आणि लिंक आजच्या अटेंडन्सची लिंक सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांना सूचना की प्रत्येकाने ते अटेंडन्सची लिंक भरायची आहे. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. बंद करूया.